बीडच्या नेकनूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे रात्रीतून उभारण्यात आलेले होते। या पुतळ्यांना अद्यापर्यंत परवानगी मिळालेली नसल्याने नेकनूर ग्रामपंचायतीकडून हे पुतळे हटवण्यासंदर्भात तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आणि आता पुतळे हटू नयेत यासाठी शिवप्रेमी आणि भीमसैनिक यांनी एकत्रित येत या ठिकाणी नेकनूरच्या ग्रामपंचायतीसमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। माझ्यासोबत उपोषण करतात, काय सांगाल तुम्ही? रात्रीतून पुतळे बसवल्याच्या नंतर स्वच्छता मोहीम राबवली, त्या ठिकाणी अभिवादन केलं, मात्र आता ग्रामपंचायतीने पत्र दिले, तुम्ही उपोषणाला बसलात, आता काय मागणी आहे तुमची? या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक शिवप्रेमींनी व भीमसैनिकांनी मोठ्या उत्साहात बसवले। पण या इथल्या ग्रामपंचायत कार्यालयाने व या ग्रामपंचायतमधील 13 सदस्यांनी मिळून जिल्हाधिकाऱ्यांना असं पत्र दिलं की या गावात अशांततेचं वातावरण आहे, या गावातलं वातावरण दूषित व्हायला लागले। पण त्याचबरोबर आज या ठिकाणी सर्व समाजाचे सर्व धर्माचे लोक एकत्रित येऊन ते स्मारक गावात राहावीत यासाठी आमरण या उपोषणाला सगळ्यांचा पाठिंबा आहे आणि सगळे या ठिकाणी सोबत आहेत। फक्त ग्रामपंचायत या ठिकाणी विरोध करते। नक्कीच पत्रामध्ये असा सुद्धा उल्लेख करण्यात आला होता की गावातली परिस्थिती दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल असं, मात्र आता तुम्ही दोन्ही बाजूचे लोक असतील किंवा इतर लोक इथे उपोषणाला बसलेत, नेमकी काय परिस्थिती आहे इथली? आता गेल्या पुतळे ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे ज्यावेळेस उभा झाले त्यावेळेस संपूर्ण गावामध्ये आनंदाचं वातावरण सगळे तरुणामध्ये दिसून आलं। परंतु मला प्रश्न असा पडतो की ग्रामपंचायतीचे जे लोक आहेत यांनाच जातीवाद केलेला मला असं वाटतं की त्यांचाच मनात जातीवाद आहे का काय हेच समजा नाही आम्हाला, कारण इथं तर कुठलंही गालबोट आतापर्यंत लागलेलं नाही। आमची जी भूमिका आहे ती ठाम भूमिका आहे, कारण हे महामानव तुम्हा सर्वांचे ऊर्जास्थान आहेत, प्रेरणास्थान आहेत। त्यांची प्रेरणा घेऊन उद्या येणारा समाज नवनिर्माण घडू शकतो, चांगल्या पद्धतीची विचारधारा। आणि एक नेकनूर गाव जे आहे ते सर्व आटापगट जातीचं असल्याकारणाने इथं कुठलाही विरोध नाही, फक्त ग्रामपंचायत विरोध आम्हाला दिसून आला आणि याच्या विरोधामध्ये आम्ही ठाम आहोत आमच्या भूमिकेवर। गेल्या अनेक दिवसांपासून या संदर्भात मागणी केली जात होती की परवाना द्यावा, जागा उपलब्ध करून द्यावी। जागेसाठी सध्या काय वाद इथं आहे का? जागेसाठी काय वाद नाही। दोन्ही समाजाने दोन्ही समाजाने दोन्ही पुतळे बसवलेले आहेत। आमच्यात कसलाही वाद नाही, विवाद नाही। ग्रामपंचायत येण्याकारण याच्यामध्ये लक्ष घालत आहे। दोन जे पुतळे बसवले त्यामध्ये खूप मोठं अंतर आहे आहे दोन्ही बाजूला अंतर, पण आपापल्या हिशोबाने बसवलेले आहे दोन्ही पण। नक्की नेकनूरच्या या बाजारपेठेमध्ये 2 ठिकाणी हे पुतळे बसवण्यात आलेले आहेत। दोन्ही पुतळ्यांच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचा वाद नाही, मात्र येणाऱ्या काळामध्ये काही आणखी पुतळे बसवले जाऊ शकतात, दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊ शकते, अशा प्रकारचं पत्र ग्रामपंचायतीने तहसीलदारांना दिलेलं आहे। तहसीलदारांनी या संदर्भात आपण संपूर्ण माहिती घेऊन सखोल या संदर्भातली माहिती घेतल्याच्या नंतरच पुढील कार्यवाही करू असं सांगितलेलं आहे। मात्र आता पुतळे हटू नयेत यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा बसवलेला पुतळा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा देखील या ठिकाणी बसवलेला पुतळा, हे दोन्ही पुतळे हटू नयेत यासाठी शिवप्रेमी आणि भीमसैनिकांकडून या ठिकाणी आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आलेली आहे। आता यापुढे प्रशासन नेमकं या संदर्भात काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन विनोद हुमनाबादकर सह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।